नमस्कार, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मी अश्विनी आंबुरे आज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ग्रीन व्हेज बिर्याणी। चला आपण शिकूया बिर्याणीची रेसिपी। ग्रीन व्हेज बिर्याणीसाठी लागणारे साहित्य: भिजवून ठेवलेली तांदूळ 2 वाटी, चवीनुसार मीठ, हळद, पुदिना पत्ती, लसूण, अद्रक कट केलेला, कोथिंबीर, हिरवी मिरची, टोमॅटो कट केलेले, शिमला मिरची कट केलेली, बटाटे कट केलेले आणि वांगी कट केलेली। पहिले आपण तांदूळ 15 मिनिटे भिजवून ठेवलेले, त्याचा आपण भात तयार करून घेऊया। एका पॉटमध्ये आपण तांदूळ काढून घेऊ। आपण तांदूळ गॅसवरती ठेवलेले आहेत। आता आपण मीठ घालून घेऊया चवीपुरतं। मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। भात होईपर्यंत आपण ह्याला भाजून घेऊया पूर्ण। पुदिना पत्तेला तेल घालून थोडं थोडं सगळे भाजून घेऊन त्याला मिक्सर वाटे आपण काढून घेऊ। पॉट टाकलेला आहे। आता आपण त्यामध्ये थोडंसं 1 चमचा ऑइल घालून घेऊ। भाजून घेऊ। आपला हे भात तयार झालेला आहे। आपण यात 1 टेबलस्पून तूप घालून घेऊ आणि याचं वेळण काढून घेऊ। हे भात आपण तांदूळ पूर्ण गाळ शिजायचे नाहीये, थोडंसं स्टीरमध्ये राहू द्यायचे असे। हे माझं पूर्ण भाजून झालंय। आता याला मिक्सर वाटे आपण बारीक करून घेऊ। आपण भात पूर्ण गाळणीने गाळून घेऊ, त्याचं वेळण काढून घेऊ। आपण एका पॉटमध्ये 2 चमचे ऑइल घालून घेऊ। त्यामध्ये आपण कट केलेले भाज्या फ्राय करून घेऊ। करून आपण भाजी त्यात घालून घेऊ। टोमॅटो आपण एकदम लास्टला घालणार आहे, कारण लवकर घातले तर ते खूप गाळ शिजून जाते। आपण यात चवीनुसार हळद आणि मीठ घालून घेऊ।
हे दमून आले असते, आपण यामध्ये टोमॅटो ॲड करू. त्याला 1-2 मिनिटं आपण झाकून ठेवू. हे आता जमून झालं असेल. आपण यामध्ये पुदिना पेस्ट केलेला, पूर्ण पुदिना, कोथिंबीर पूर्ण पेस्ट केलेली यात ॲड करून घेऊ. ही झाली आपली व्हेज भाजी तयार. 1-2 मिनिट आपण झाकून ठेवून टाकू. मी एक मातीचे पॉट घेतलेले, त्यामध्ये आपण थोडेसे 2 टेबलस्पून तूप घालून घेऊ, म्हणजे भात आपला बुडायला लागणार नाही. एक लेयर तांदूळचं देऊ. तांदूळचं एक लेयर आपलं घालून झालंय, तर आपण भाजीचा एक लेयर यावर घालू. गॅस बंदच आहे सध्या. पूर्ण घालून झाल्यावर आपण गॅस चालू करणार आहोत. यावर अजून एक लेयर आपण राईसचा घालणार आहोत. पूर्ण आपलं एक लेयर देऊन झालंय. आपण गार्निशसाठी यावरती तळलेला कांदा घालून घेऊ. आणि गॅस ऑन करून बारीक करून एक 10 मिनिट ठेवू. हे 10 मिनिट होसतर आपण दुसऱ्या गॅसवरती एक कोळसा घेऊता, त्याला गरम करून घेऊ आणि याचं आपण स्मोक या भांड्यामध्ये सोडणार आहोत. आपल्या बिर्याणीच्या म्हणजे चुलीवर केल्याचा स्वाद येईल. 1-5 मिनिट आपले झालेले आहेत. आपण आता हे भांडे गरम झालेले, आपण यामध्ये थोडं थोडं 1-2 ठिकाणावर पाणी ॲड करून घेऊ. थोड्या अंतरावर आपण थोडं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे हे बुडायला लागणार नाही आपलं भांडं. आणि आपला कोळसा हा गरम झालेला आहे. आपण याला एक डिशमध्ये काढून घेऊ. कोळसा ठेवलेली ही डिश आपण या पॉटमध्ये ठेवून टाकू. आणि त्यावर कोळशावरती आपण 1 टेबलस्पून तूप घालून
घालून घेऊ, म्हणजे हा स्मोक आपल्या पूर्ण बिर्याणीला त्याचा स्वाद येऊन जाईल. ही झाली आपली व्हेज बिर्याणी तयार. आपण डिश काढून घेऊ. बिर्याणी नक्की ट्राय करून बघा. घरच्या सगळ्या सदस्यांना ही बिर्याणी, लहान मोठे सर्वांना आवडेल. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.